हॅलो मित्रांनो, तर माझं नाव आहे सुषमा धुमा. तर माझी झाली आहे पूजा. खूपच धावपळ झाली आज. तर सॉरी, मी काय तिथलं काढू नाही शकले फोटो किंवा ब्लॉग वगैरे मी काढू नाही शकले, कारण की खूपच दिसतंय का मी तुम्हाला? हां, दिसतच असेल, कारण खूपच धांदळ झाली माझी. तेव्हा माझा आउटफिट असा होता, बघू शकता. आता मी पूजा वगैरे करून आल्यानंतर पूर्ण हे झालेलं आहे, हे बघू शकता. असा माझा आउटफिट होता, सिंपल आणि साधारण. तर मला वाटते थंडी, कारण की तिथे पूर्ण गंगेत आंघोळ करून पूर्ण वल्ल वस्त्रावर पूजा करावी लागते. तर आता झाली आहे पूजा, आणि त्याच्यानंतर मी तिथे काही घेऊ नाही शकते व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला काही अपडेट नाही देऊ शकले तिथली, कारण की तिथं काढायला कुणी नव्हतं, मी एकटीच होते, आणि त्याच्यामुळं मी काही दाखवू नाही शकले तुम्हाला. तर आता संध्याकाळचे वाजले 6:15. तर माझी पूजा वगैरे होऊन माझा भाग वगैरे सोडून झालेला आहे. तर मी आले आता वरती, आणि मी तुम्हाला आता दाखवणारच होते की बघा माझा आउटफिट कसा आहे. एक मिनटं, कसं क्लिअर दिसत नाही ना, बघून घ्या. आउटफिट असा आहे माझा. तर आता मला काय वाटत नाही असं काही, म्हणजे आता भाग वगैरे म्हणजे मी खडी साखरेवर आणि पाणीवर एकदा पाणी तोंडाला लावलं का परत पाणी लावायचं नाही. तर त्याच्यावर मी उपास वगैरे सोडला आहे. तर आता आली वरती. आता पूर्ण ओली असताना मी वरती आलेली आहे. वरती म्हणजे आमच्या घराच्या वर एक बाल्कनी, तिथं वरती आलेली आहे. तर तिथं म्हटलं ऊन बघावं, पण ऊन काही नाही येते. तर थोडंसं फ्रेश वाटतं आहे, थोडंसं बरं वाटतं आहे, आणि त्याच्यामुळं वातावरण पण असं तुम्ही बघू शकता. संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे तिन्ही सांजाची वेळ ही. अंधार पण पडला आहे आणि उजेड पण आहे बऱ्यापैकी. मी म्हटलं चला आज यांना दाखवून देऊ आपण. आउटफिट असं काही साधा सिंपलच आहे माझं, काही जास्त हे नाही आहे, पण सगळं व्हाईट आहे. व्हाईट गळ्यातलं व्हाईट, माझी हे पण व्हाईटच आहे, बघू शकता तुम्ही. कानात पण व्हाईट आहे आणि पूर्ण व्हाईट आहे. तर आता छान झाली माझी पूजा वगैरे, मस्त झाली. पहिल्या सोमवारी जशी माझी धांदळ झाली, म्हणजे बऱ्यापैकी धांदळ झाली, तशी काही झाली नाही, कारण मी सगळं एकदम व्यवस्थित उरकून घेतलं आणि व्यवस्थित केलं. त्याच्यामुळं तसं मी एक छोटासा व्हिडिओ काढलेला आहे, तिथला तुम्हाला दाखवेल ते कसं आहे काय आहे ते. पण खरंच मनापासून केलं का काही वाटत नाही बरं का एवढं. थोडंसं असं मस्त प्रसन्न वाटतं, प्रसन्न छानपैकी वाटतं, आणि प्रसन्न पण वाटतं. तर तुम्ही बघू शकता, तुम्ही तर वरती बघितलेलं दिसतच असेल. हे बघ, अशी दिसत होती मी. आता ते बऱ्यापैकी हे गेलं. तिथं मला पूर्ण तयारी करून, तिथं पूर्ण तयारी केल्यानंतर मला तिथं जाऊन परत गंगेमध्ये आंघोळ करावी लागली. म्हणजे आंघोळ करून तसंच वल्ल्या वस्त्रावर बसायचं. वल्ल्या वस्त्रावर पूर्ण वल्लं पाहिजे. वल्लं म्हणजे आपलं आसन असतं बसायचं, ते पण पूर्ण वल्लं पाहिजे. त्या वल्ल्या वस्त्रावर बसायचं आणि त्याच्यावरच पूजा करायची. तर पूजा वगैरे छान झाली माझी, मस्त झाली आहे पूजा. तर तिथलं मी काय दाखवू नाही शकले तुम्हाला. मी तुम्हाला बोललीच आहे पहिलेच की मी दाखवू नाही शकले, कारण की तिथं आहे ना कोणी आपलं ब्लॉग वगैरे काढायला नसतं, फोटो वगैरे काढायला नसतं. आपण स्वतः कसं काय काढणार, नाही का? आणि आपली पूजाचं असतं म्हणून ते सगळं लक्ष आपलं पूजेमध्ये असतं, का आपल्या पूजेमध्ये काही चूक नको व्हायला. चूक काही झाली किंवा काही चुकून तर देव आपल्याला माफच करून टाकतो का, नाही का? आपल्याकडनं कोणी असं नाही का त्याच्याकडनं चुकी होत नाही. किती पुजारी जरी असला ना तरी थोडीफार चुकी होतीच त्याच्याकडनं, आपण तर साधारण आहे. तर एवढं काही म्हणजे माझं लक्ष, म्हणजे जेव्हा पूजेला जातो आपण सगळं लक्ष आपलं पूजेमध्ये असतं, आणि पूजा करत असताना मग असं वाटतं का नाही आपण काय करतो आहे बुवा, असं तसं. त्याच्यामध्ये बोलावं पण नाही लागत, कोणाशीच बोलायचं नाही त्यातून, आणि एकदम छानपैकी आपण पूजा करायची. पूजा करून एकदम व्यवस्थित फ्रेश वाटतं आणि मस्त वाटतं. तर माझा झाला हा दुसरा सोमवार. दुसरा तर गेलेला आहे, म्हणजे जो माझा दुसरा गेला होता, म्हणजे हा तिसरा होता, पण आता मला दुसरा धरावा लागेल. दुसरा सोमवार एक तर प्रॉब्लेममध्ये गेला होता असं.
तर माझे 14 सोमवार छानपैकी जावो, एकदम छानपैकी व्हावा. करून पहा तुम्ही, श्रावणमध्ये करा, पण मग करून पहा. तुम्हाला खूप अनुभव म्हणजे चांगला वाटेल. घरामध्ये शांतता, वातावरण, सगळे मुलं बाळ एकदम व्यवस्थित, आणि जी आपली इच्छा आहे ती पण पूर्ण होते. जे आता आपण इच्छामध्ये आपण आपलं घरामधलं काय मागणार, सुख वगैरे आपलं जे आहे कठीण, म्हणजे घरामध्ये व्यवस्थित सगळ्यांचं व्यवस्थित व्हावं, सगळ्यांचं आपलं पण व्यवस्थित व्हावं, आणि पोरांसगळं आपण सगळ्यांसंग खुशी राहावं, शांतता वाटावी, याच्यामुळंच करा. आणि देवधर्म केल्याने काही कमी पडत नाही. किती देवधर्म केले ना तर काहीच कमी पडत नाही आपल्याला. आणि मेन प्रसन्न वाटतं. मग दुसऱ्यांदा असं वाटतं काय मागूच नाही, आपोआप आपल्याला देव देत राहतो. पहिल्यांदा असं वाटतं का बाबा मी मागते, म्हणजे असं वाटतं का मागावा काही म्हणतो, पण पहिल्यांदा मागतो ना आपण, दुसऱ्यांदा इच्छाच होत नाही मागायची. म्हणजे बाबा आपोआप समजून घेतात, म्हणजे एकदम म्हणजे मनातली गोष्ट समजून घेतात. फक्त त्यांचं एवढंच का सेवा करा, मनापासून करा. तुम्ही हे आणलं ते आणलं किंवा हे दिलं ते दिलं, याच्यात काय त्यांचं हे नाही का तुम्ही हेच का बरं नाही आणलं, तेच का बरं नाही आणलं, याच्यात त्यांचं हे काही नाही. फक्त तुम्ही मनापासून पूजा करा, मनापासून त्यांची भक्ती करा, बस. त्यांना काहीच नको आहे. तुम्ही करून पहा. श्रावण सोमवारमध्ये अगदी एकदम छान छान असतं त्या श्रावण सोमवारमध्ये. म्हणजे त्याच सोमवारी खरं तर करायला पाहिजे, पण माझी इच्छा झाली म्हणून मी केलं. म्हणजे आनंद वाटतो मला असं करायला, आणि खूप वेगळं वाटतं, खूप शांतता वाटते. असं आपण स्वतःच बदलून जातो त्याच्यामध्ये, एकदम शांत व्यवस्थित होऊन जातो आपण. तर मग तुम्हाला तसं ब्लॉग टाकत राहीन. आता 4थ्या सोमवारी टाकेल किंवा त्याच्या आदल्या दिवशी किंवा कधीतरी टाकेन मी ब्लॉग. त्यामुळे तुम्ही तेव्हा बघू शकता. तर म्हणजे 4था सोमवार यायच्या आधीच मी तुम्हाला टाकेन. तर आपला आता झालेला आहे हा. तर मी आता माझं आता काय उपवास वगैरे सोडायचं, माझा उपवास वगैरे सोडून झाला आहे. खडे साखरेवर पाणीवर उपवास सोडून झालेला आहे. आता मी मी तुम्हाला पूजा पण दाखवणार होती. तर पूजा आपली चांगली झालेली आहे. तर ती पूजा पण मी दाखवते तुम्हाला, कशी केली मी पूजा. पूजा एकदम छान झालेली आहे आपली. ती पण मी तुम्हाला दाखवते कशी केली ती. हे बघा आपली पूजा कशी झाली बघून घेऊ शकता. ही आपली पूजा आपली साधी पोळीच केली आहे, पण कशी केली तुम्ही सांगू शकता मला. चला आपण नेक्स्ट ब्लॉगला काढू आपण, आणि तुम्हाला टाकेलच कसं काय. बाय.